नमस्कार. तर मी होंडा मेकॅनिक प्लस या वर्कशॉपचा ओनर विकास घोरपडे. गेल्या 18 वर्षाचा मला होंडाचा आणि हिरोचा अनुभव आहे कामाचा, आणि 5 वर्षाचा बजाजचा कामाचा अनुभव आहे. असं 23 वर्ष एकूण मला मेकॅनिकल लाईनचा अनुभव आहे. तर ह्या गाडीचं पूर्ण पेड सर्व्हिसिंग चालू आहे. टोटल रिअर व्हील ग्रीसिंग, रिअर ब्रेक शो चेंज, आणि डिस्क पॅड ह्याचे पूर्णपणे खराब झालेत. तर हे सिलेंडर असेंब्ली पूर्ण क्लीन केलेली आहे. डिस्क पॅड कशा पद्धतीनं डॅमेज झालेत बघा. ओके. तर ह्या स्वरूपाचे डिस्क पॅड आता जी शाईन गाडी आहे नवी मिळते, SP शाईन, या दोन्ही गाड्याला हेच डिस्क पॅड येतात सध्या शोरूमला असणारे. तर हे सिंगल पिस्टनवाला कॅलिबर आहे. ओके, सिंगल पिस्टन. तर त्याच्यासाठी कोणता डिस्क पॅड येतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर होंडामध्ये ह्याला जो डिस्क पॅड येतो त्याचा पार्ट नंबर मी सांगतो तुम्हाला. 06455 K0V AG1. ओके, 06455 K0V AG1. त्याची सध्या प्राइस आहे 847 रुपये. तर ह्या स्वरूपाचे पॅड सिंगल सिलेंडरवाल्या पिस्टनला कॅलिबरला येतात. तर ह्या पार्ट नंबरवर तुम्ही मागवू शकता. ओके. तर बघा तुम्ही, मी काम चालू आहे गाडीचं. तर ह्या डिस्कच्या ऑइलसाठी मी कोणता ऑइल वापरतो? होंडाच्या सर्व गाड्यांना .4 ऑइल येतं येलो कलरचं, आणि बजाजच्या गाड्यांना .3 येतं रेड कलरचं. तर होंडाला हे ऑइल वापरायचं. .3 मध्ये .4 मिसळायचं नाही. ओके, .4 ऑइल. तर हे न लेवल करायचे. तर सध्या आपण ह्या गाडीला हे पॅड टाकणार आहोत. तुम्हाला पार्ट नंबर सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. 06455 K0V AG1 हा नंबर तुम्ही सांगितलं तर सध्या गाडी नव्या गाडीचा हाच डिस्क येतोय, त्याला तुम्ही हे बसवू शकता. तर गाडीचं पूर्ण सर्व्हिसिंग केलेलं आहे. वॉल सेटिंग, ऑइल चेंज, ऑइल फिल्टर चेंज, एअर फिल्टर चेंज, रिअर व्हील ग्रीसिंग, ब्रेक शो चेंज, चेन लुब्रिकेशन, सगळं गाडी टकाटक चालू आहे का. तर ह्यासाठी तुम्हाला हे मी दिलेलं आहे. ओके. तरी बघा तुम्ही पिस्टन कशा स्वरूपाचं आहे. हे सगळं क्लीन केलेलं आहे मी. ओके, पॉलिश पेपर मारून हे क्लीन करायचं. आणि ह्याला हे पाईप वगैरे सोडवायची नाही, कारण ह्यात एअर जाते. मग ह्याला थोडं ग्रीस लावायचं, चांगलं स्टँडर्ड ग्रीस ह्याला, या पिलरला, आणि हे ह्यात लावायचं आणि ह्याच्यावरती पॅड लावायची. त्याला हे सुद्धा पॉलिश पेपर मारून क्लीन करायची. झालं, जोडून टाकायचं. व्हील ग्रीसिंग झाले. धन्यवाद मित्रांनो. तर हा व्हिडिओ मी YouTube साठी बनवलेला आहे. माझा चॅनल आहे, त्याचं नाव आहे इंडियन बाईक टेक्निकल. तर ह्या चॅनलवरती मी मेकॅनिकलच्या ट्रिक्स जे असतात आपल्या कामाचे स्वरूप तुम्हाला शिकता यावं यासाठी मी टाकत असतो. हिंदीमध्ये सुद्धा व्हिडिओ आहेत, मराठीत सुद्धा आहेत. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त व्हिडिओ आवश्यक ज्यांना आहे मेकॅनिकल काम शिकायचं अशा लोकांपर्यंत पोहोचवा. तर हा व्हिडिओ आपला नॉलेज देण्यासाठी आहे. तरी चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.